जालना शहरात जिल्हा रुग्णालय रस्त्यावर भरधाव वेगाने आणि संशयास्पदरित्या एक कार जात असल्याची माहिती कदीम जालना पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी गस्तीवरील कर्मचाऱ्यांना सतर्क करत पथकाने या भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचा पाठलाग करून तिला ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यामध्ये विविध प्रकारचे 1,08,720 रुपयांचे विदेशी मद्य आढळून आले। या विदेशी मद्यासह कारची किंमत 4,50,000 रुपये असा एकूण 5,58,720 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणी कार चालक आणि हॉटेल मॅनेजर अशोक दारुकुंडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस अंमलदार रामप्रसाद केवट, रामेश्वर राऊत, सदा राठोड, पोलीस कॉन्स्टेबल बाबा गायकवाड, दिलीप गायकवाड, विलास राऊत, अमजद खान, मतीन शेख आदींनी केले आहे। काल दिनांक 14/7/25 रोजी आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की 4 चाकी वाहनामध्ये एक इसम विदेशी दारूचे बॉक्स भरून घेऊन जात आहे। ती माहिती आम्ही डीबीची PSI श्री मोरे आणि त्यांच्या टीमला सांगितली असता सदर इसम हा ते सरकारी दवाखाने मार्गे बाहेर गाडी फास्ट बाहेर घेऊन जात होता। तिचा पाठलाग करून ती गाडी पकडली असता त्या गाडीमध्ये जवळपास विदेशी दारूच्या बाटल्या, काही बियर असा जवळपास 5,58,720 रुपयाचा माल हा मिळून आलेला आहे। आणि त्याला आपण नाव गाव विचारलं असता त्याचं नाव राहुल दारुकुंडे, वय 33 वर्ष, नवजीवन कॉलनी, संभाजीनगर असं आहे। त्याला आणून आपण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास त्याने कुठून दारू आणली आणि कुठे घेऊन जात होता तो तपास PSI मोरे साहेब करत आहेत। प्रतिनिधी फिरोज शेख, NTV न्यूज मराठी, जालना।